ताप वाढल्यानंतर ताप कमीच झाला नाही आणि नंतर लक्षात आलं की त्या व्यक्तीला पोलिओ झाला. तो माणूस दुसरा कोणी नव्हता, तो माणूस अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रोझवेल्ट होता. तो एखाद्या माणसानं राजकारण सोडून दिलं असतं, घरी बसला असता, निराशेत गेला असता. त्यानं तसं केलं नाही. त्याने काय केलं, त्यानं त्याच्यावरती पोलिओसाठी एक संशोधन केंद्र अमेरिकेमध्ये तयार केलं. जगभरामध्ये अमेरिकेमध्ये जेवढ्या मुलांना पोलिओ झालेला आहे, या मुलांच्या जाहिराती म्हणजे त्यांच्या मुलाखती, आम्हाला त्रास कसा होतो, कारण का तो पोलिओपेक्षा जास्त डेंजरस इन्फ्लुएन्झा आणि TB हे रोग होते. पण पोलिओ हा असा रोग होता की ज्यामध्ये माणूस जगायचा पण न जगल्यासारखा होता, पडून राहायचा. अनेकांना एखाद्या वेळेला पोलिओ हा रोग सुद्धा इथं बसलेल्यांना माहीत नसेल की त्या माणसाची अवस्था काय होते, पुढचं आयुष्यच जगू शकत नाही. एका जागी पडून मग कुबड्या घेतलेली मुलं मुली यांच्या तो रॅली काढा लागला. एक बाजूला त्यानं काय केलं, संशोधन केंद्र काढलं, पोलिओवर लस शोधायची. दुसऱ्या बाजूला त्यांनी काम केलं की ह्याचं जागृती करायची आणि याच्यासाठी फंडिंग उभा करायचं. त्या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला चालू होत्या. आणि 1939च्या दशकामध्ये जॉनस साल्क नावाचा एक डॉक्टर न्यूयॉर्क विद्यापीठामधनं डॉक्टर झाला. त्या माणसानं आयुष्यात ठरवलं की ह्या पोलिओवरती मी लस शोधेन. आणि जॉनस साल्क झपाटल्यासारखा विलाजी काम करायला लागला. जॉनस साल्कनं 1954 साली पोलिओची लस इंजेक्शनच्या स्वरूपामध्ये शोधली. इंजेक्शनच्या स्वरूपामध्ये पोलिओची लस शोधल्यानंतर त्यानं पहिला प्रयोग केला तो आपल्या स्वतःवर, आपल्या मुलांवर आणि आपल्या पत्नीवर. त्यानंतर हा प्रयोग यशस्वी होतोय का हे पाहण्यासाठी अमेरिकेमधल्या 160 मुलांना इंजेक्शन देण्यात आले पोलिओची लसीची. आणि त्यातल्या अनेकांना पोलिओ झाला. अनेक जण टीका करायला लागले जॉनस साल्कवर. त्या लसीचं नाव सुद्धा त्यानं पिट्स वॅक्सिन ठेवलं होतं. त्यानं साल्क वॅक्सिन नाव त्याचं ठेवलं नाही. पिट्स वॅक्सिन का त्यानं नाव ठेवलं, कारण पीटर्सबर्ग या विद्यापीठामध्ये त्यानं हे संशोधन केलं. त्याच्यावर खूप टीका व्हायला लागली. टीका व्हायला लागल्यानंतर सुद्धा माणूस काय होतो, निराशेच्या गर्तेत जातो आणि सोडून देतो काम. पण त्यानं काम सोडलं नाही. त्यानं त्यातले लूप हॉल्स म्हणजे दोष